हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती चॉकलेट फ्लेवर केकची ऑर्डर आणि ही डिझाईन तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच झाली असेल, कारण माझे जास्त करून ब्लॉग्स ह्याच डिझाईन्सवर आहेत. कारण कसं आहे की कस्टमरला चॉकलेट फ्लेवर म्हणले की हीच डिझाईन जास्त करून आवडते आहे. ॲक्च्युली हे थोडी अर्जंटची ऑर्डर होती आणि तुम्ही बघताय की मी बेस खूप असं म्हणजे गरममध्येच कट करते, सो त्याचे तुकडे होतात ते. तर बेसचे तुकडे जरी झाले तरी टेन्शन नाही घ्यायचं, कारण आउटर कोटिंग वगैरे सगळं जर केलं तर मग बेस एकदम छान सेट होऊन जातो. त्यामुळं किती जरी तुकडे झाले बेसचे तरी काही प्रॉब्लेम नसतो. तर मी बेस 3 लेयर्समध्ये कट करून घेतला आहे. थोडा फॅन खाली ठेवला गार व्हायला, कारण अर्जंटची ऑर्डर होती, सो मला लगेच करून घ्यावा लागला हा केक. आय थिंक कस्टमरने मला 7 वाजता ऑर्डर दिली होती संध्याकाळी आणि 8पर्यंत लगेच त्यांना केक हवा होता 1 तासामध्ये. तर मी कस्टमरला असंही सांगितलं की 8पर्यंत तर होणार नाही, बट 8:30पर्यंत मी देईल तुम्हाला. बट ते कस्टमर 9-9:30 वाजता केक घ्यायला आलं, तोपर्यंत टेन्शन नव्हतं आणि केक पण छान सेट झाला होता. तर हे माझं न्यूज कस्टमर होतं आणि अर्जंट ऑर्डर आलीच तुम्हाला गरममध्येच बेस कट करावा लागला आणि नंतर मी फॅन खाली गार व्हायला ठेवलं. तर भरपूर असे चोको चिप्स टाकले. 7 इयर्सच्या बेबी गर्लचा बर्थडे होता, सो लहान मुलांचं असलं की मी भरपूर असे चोको चिप्स त्याच्यामध्ये ॲड करतच असते काही झालं तरी. नंतर ह्याला मी म्हणजे हीच डिझाईन जास्त करून चालली आहे माझ्याकडे तर चॉकलेट फ्लेवरमध्ये, कारण मोस्टली चॉकलेट फ्लेवरमध्ये लोकांना क्रीम नाही आवडत, जास्त चॉकलेटी असेल तरच त्यांना आवडतं. लहान मुलं म्हणलं की चॉकलेट त्यांचं फेवरेटच असतं, त्यामुळे त्याचं काही हेच नाही, प्रॉब्लेमच नाही. तर मी 3 लेयर्समध्ये हे करून घेतल्यावर मी छान असं क्रमकोट करून घेतलं आणि क्रमकोट करून झाल्यानंतर मी जास्त टाईम नव्हता म्हणून थोड्या वेळात सेट व्हायला ठेवलं आणि हा छान असा सेट झाला आहे क्रमकोट. आणि ह्याच्यावरतून मी परत एकदा ब्राऊन क्रीमने कवरिंग करून घेतली, कारण ह्याला व्हाईट क्रीम वगैरे काय मला यूज करायची नव्हती. पूर्ण चॉकलेट केक होता, वरतून ग्लेज ॲड करायची होती ह्याच्यामध्ये. सो छान फिनिशिंग करून घेतली. वरतून जास्त क्रीम नसली तरी चालतं, कारण वरतून पूर्ण चॉकलेटनेच ते कवर होऊन जातं, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. नंतर हे कोटिंग झाल्यानंतर मी ग्लेज तयार करून घेतली आणि ग्लेज तुम्ही बघालच की किती छान आणि घट्ट अशी तयार झाली आहे. तर मी ह्या केकचे 350 रुपीज घेते, म्हणजे हाफ KG असेल तर 350 घेते आणि 1 KG असेल तर 700 वगैरे घेते. आणि जर काही डिझाईन वगैरे असेल एक्स्ट्रा तर मग जास्त जातो तो केक, 900 वगैरेपर्यंत जातोच. तर काहींना वाटत असेल की तुझे एवढे कमी रेट्स कसे काय आहेत, आणि तुझा केक पण खूप मोठा असतो. तर मी हळूहळू केकचे रेटसुद्धा वाढवायला स्टार्ट करणार आहे, कारण आता केकचं जे मटेरियल असतं, प्रेमिक्स म्हणा, क्रीम म्हणा किंवा मग चॉकलेट म्हणा, ते खूप महाग होत चाललं आहे आणि मलाही केक परवडला पाहिजे, म्हणजे मलाही प्रॉफिट निघालं पाहिजे. त्यामुळे मग केकचे रेट्स तर वाढवावेच लागतील. आणि ह्याच्यापेक्षाही तुम्ही बघितलं असेल बेकरीचे जे केक असतात, मॉन्जिनीस किंवा मग दुसरं पण जे काही असेल ते, त्यांचं जे काय म्हणतात त्याला साईज असते केकची हाफ KG, ती खूप छोटी असते आणि तेच केक ते 350च्या पुढे सेल करतात. आणि हेच जर होम बेकरकडनं घ्यायचं म्हणलं, जर मी प्राईस सांगितली केकची की 350-380, तर मग कस्टमर बोलणार, म्हणजे ते बार्गेनिंग करणार आणि शॉपमधून ते डिरेक्टली घेतात. पण होममेड जे केक असतात ते एकदम फ्रेश असतात, एकदम फ्रेशली सगळं मटेरियल फ्रेशली प्रीमियम क्वालिटीचं यूज केलेलं असतं, क्लिनलीनेसही तेवढं असतं, सगळं असतं. तर तुम्ही बघताय की ग्लेज किती छान तयार झाली आहे आणि पूर्ण साईडने मी स्प्रेड करून घेते आहे, कारण ड्रिपिंग सगळ्या साईडने पडली तर मग केक छान दिसतो आणि न्यू कस्टमर होतं, सो केक छानच लागायला हवा होता. त्यामुळं मी प्रयत्न करत होते की हा केक छानच व्हावा. जास्त काही डिझाईन नव्हते. मी कस्टमरला सांगितलं होतं की सिम्पल केक हवा आहे, चॉकलेट फ्लेवरमध्ये हवा आहे. सो कस्टमरला मी डिझाईन सेंड केली आणि त्यांना बोलले की ही डिझाईन चालेल का, तर कस्टमर बोललं हो ठीक आहे चालेल. तर हे टाकून घेतले मी आणि ह्याला थोडा वेळ मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं आणि ग्लेज छान असे सेट झाल्यानंतर मी पूर्ण राऊंड असे चोको चिप्स टाकून घेतले ह्या केकवर आणि चोको चिप्स टाकून झाल्यानंतर मी मस्त हा केक फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला आणि ग्लेज एकदम मस्त सेट झाल्यानंतर मी केकवर नाव टाकून घेतलं, जे मला कस्टमरने सांगितलं होतं ते नाव टाकून घेतलं मी. भरपूर असे चोको चिप्स ॲड केले मी ह्या केकवर आणि केकचा फायनल लुक तुम्हाला दिसतलच. तर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि भरपूर अशा अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. भरपूर असे न्यू व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत राहील आणि खूप असे छान छान व्हिडिओजसुद्धा येणार आहेत.
सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टमुळेच मी सध्या पुढे चालली आहे आणि त्याच्यामुळेच मला कॉन्फिडन्ससुद्धा मिळतो आहे. सो भरपूर असे चोको चिप्स मी ॲड केलेत. तुम्ही बघताय की हा केक किती छान चॉकलेटी झाला आहे. तर हा आहे केकचा फायनल लुक. तुम्हालाही आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.